कैवल्य संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जेजुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावने तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। देवा, ह्या शिवलीलेत माझ्यावर अनेकदा धर्मसंकटात पडायची वेळ आली आहे, जशी की आज। आता पहा ना, ह्यातून काय मार्ग काढावा मला सुचतच नव्हतं। कारण मी म्हाळसादेवींचा देखील बंधू आहे आणि बाणाईचा देखील। ते मी जाणतोच प्रधानजी। प्रधानजी, ह्या शिवलीलेत तुमचे कार्य किती महत्वाचे आहे हे मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही। प्रधानजी, तुम्ही म्हणाला आहात की आहे त्या परिस्थितीत म्हाळसेला समजावण्याचा, तिच्याशी तह करण्याचा एक मार्ग आहे म्हणून। होय देवा। प्रधानजी, कोणता मार्ग? सांगतो देवा। तुमचा आणि बाणाईचा विवाह झाला आहे। विवाहात तुम्ही बाणाईला कधीच अंतर देणार नाही असं वचन तुम्ही तिला दिलं आहे। सर्वांसमक्ष तुम्ही बाणाईला जे वचन दिलं त्यानुसार बाणाई तिची माणसं सोडून, तिचं आत्तापर्यंतचं जग म्हणजे चंदनपुरीची वस्ती सोडून इथे जेजुरीला आली आहे। हे सारं काही तिच्यासाठी नवीन आहे देवा। ही जागा, इथली माणसं, इथल्या रीतीभाती सारं काही तिच्यासाठी नवीन आहे देवा। पण प्रधानजी, हे सारं सांगून ह्या परिस्थितीतून मार्ग कसा निघेल हे मला अजून कळले नाही। विवाह झाल्यावर तिचं माहेर सोडून आल्यानंतर एका स्त्रीला काय वाटत असेल ह्याची कल्पना म्हाळसादेवींना आहे। देवा, आपण विसरता कामा नये की त्या आदिशक्तींचं रूप आहेत। एका स्त्रीची भावना त्या समजू शकतात। पण प्रधानजी, म्हाळसेला हे सारं काही सांगून म्हाळसा मला बानूकडे जाऊ देईल असे खरंच तुम्हाला वाटते? देवा, म्हाळसादेवी काय म्हणतील हे मला माहित नाही, परंतु ह्या क्षणी मला हा एकच मार्ग दिसतो आहे। देवा, तुम्हाला कोणता दुसरा मार्ग दिसतो आहे का? नाही प्रधानजी। तेव्हा देवा, तुम्ही म्हाळसादेवींकडे जावे आणि त्यांना हे असं सांगावे, बाणाईसाठी हा प्रांत नवा आहे, मी तुला पुन्हा भेटायला येणार आहे असं सांगून मी गडावर आलो होतो। तिला भेटण्यासाठी मेणा पाठवणार होतो, परंतु तसं काहीच झाले नाही। नवीन प्रांतात, नव्या जागेत
नव्या लोकांमध्ये काय करावं हे तिला कळत नसणार. तेव्हा हे सांगायला तरी मला तिच्याकडे जावं लागेल. असं तुम्ही म्हाळसा देवींना सांगावं देवा. प्रधानजी, तह करायला मला हाच मार्ग योग्य वाटतो आहे. मी आत्ताच म्हाळसेची भेट घेऊन येतो. मी गडावर आल्यानंतर राजसभेत म्हाळसा असं काही मागेल असं मला वाटलं नव्हतं. तिची इच्छा आहे की मी 12 महिने गडावर राहावं, तिला सोडून जाऊ नये. पण मी जर असं केलं तर ते योग्य होणार नाही. बानू नववधू आहे. या इथल्या वातावरणात तशी ती एकटीच आहे. मी जर तिला भेटलो नाही तर ती दुःखी होईल. दिलेल्या वचनाप्रमाणे मी तिच्या अधीन राहणार आहे आणि म्हाळसेला त्याचा सर्वाधिक त्रास होणार आहे हे मला ठाऊक आहे. मला गडावरून खाली जाण्यासाठी म्हाळसेशी बोलायलाच हवं. लतिका, मी सांगितल्याप्रमाणे गडाचे सगळे दरवाजे बंद केलेत ना? हो. सर्व सेवकांना मुख्य प्रवेशद्वारापाशी उभं केलंय. हे काय करतात, कुठे जातात याकडे तुझं लक्ष आहे ना? म्हाळसा, मी एक सांगितलं तर तुला राग नाही येणार? बोल. हे करून देव गडावर थांबतील असं तुला वाटतं? त्यांनी जर ठरवलं तर गडाचे दरवाजे ते सहज उघडू शकतील. ते मला कळतंय. त्यांनी जे काही केलं आहे त्याला माझा विरोध आहे हे त्यांना पदोपदी दिसायला हवं. गडाचे दरवाजे बंद करण्याची आज्ञा माझी आहे आणि ते माझ्या आज्ञेचा अवमान करणार नाही हे मला माहिती आहे. म्हाळसा, म्हाळसा, गडाचे दरवाजे बंद करण्याची आज्ञा तू दिली होतीस? हो. तुम्ही मला शब्द दिला आहे की 12 मास तुम्ही मला आणि गडाला सोडून कुठेही जाणार नाही. आज राजसभेत येण्यासाठी मी बानूला गडावर बोलवले होते. हो का? मग ती आल्यावर कुठे बसणार होती? सिंहासनावर? म्हणजे एका बाजूला मी, एका बाजूला ती. छान ना? मी बानूला असले आश्वासन नाही दिले आणि भविष्यात असे आश्वासन देण्याची चूक करूही नका. म्हाळसा, मी बानूला गडावर येण्यासाठी मेणा पाठवण्याची व्यवस्था केली होती. तो मेणा खाली जाणार नाही ही माझी आज्ञा होती. तुम्हाला यावर काहीच म्हणायचं नाही? तू हे सगळं का करत आहेस? वाईट वाटलं ना? जीवाची घालमेल होते आहे.
मग माझं काय झालं असेल? प्रत्येक क्षणी माझं काय होत आहे याची कल्पना आहे? म्हणजे मला असं वाटतंय का म्हाळसाताईंचा आणि देवाचा तंटा झाला असेल. त्यांचं बी काही चुकीचं नाही, पर देवासनी त्यांचं बोल ऐकायला लागलं असेल. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? मी आज जाते गडावर. मी म्हाळसाताईंची क्षमा मागते. अगं असं नग करूस. 4 चौघात त्यांनी तुझा पान उतारा केला तर चालेल मला, पर माझ्या पै ह्या मुर देवासनी त्यांचं बोल ऐकायला लागणार नाही. अजून एकदा विचार कर. तू गेली नाहीस तरी चालल, पर काही विपरीत घडाया न ग. अगं आता कुठं लगीन झालं हाय, नवी नवरी हायस तू. असं 4 चौघात जाणं बरं नाही अगं. तू म्हणतेस ते बरोबर आहे, पर मला जायचं आहे. म्हाळसा, बानू विवाह करून इथे आली आहे. एकटी आहे. इथला परिसर, इथली माणसं, इथलं वातावरण तिच्यासाठी अनोळखी आहे. तिच्या परिचयाचं जर कोणी असेल तर तो केवळ मीच आहे. खोटं बोलता आहात तुम्ही. लक्ष्मी देवी आणि प्रधानजी यांच्याशी देखील तिचा परिचय आहे. म्हाळसा, मी जे बोलते आहे ते खरं आहे की खोटं? शब्दांनी केवळ शब्द वाढेल, हाती काहीच लागणार नाही. तुझा अवमान करून मला बानूकडे नाही जायचंय. माझा अवमान करून तुम्ही तिच्याशी विवाह केला ते चाललं तुम्हाला? तेव्हा नाही आठवली ही म्हाळसा? घ्या. नाही, नकोय. घ्या, तुम्हाला बरं वाटेल. काय इच्छा आहे तुमची? मला बानूला भेटणे अत्यंत आवश्यक आहे. खूप प्रेम आहे ना तिच्यावर?
जा तिला भेटायला. मन भरेल तेवढं बोला तिच्याशी. सारं समजून सांगा तिला. थांबा. कुठे चाललात? बानूला भेटायला. माझी एक अट आहे. सांग. तुम्ही पंधरवड्यातील केवळ 2च दिवस तिला भेटायला जा. देवांनी मेना पाठवला असेल तर तो ह्याच वाटेनं यायला हवा. तर कुठं बी मेना आणि माणसं दिसना. देवांनी सांगितलं असेल पर म्हाळसाताई नाही म्हणले असणार. देवा, माझ्या पायी तुम्हासनी काय बाय सोसावं लागते हे मी बघते. मला हे समजत सहन होईना जी. माझ्या पायी तुम्हासनी त्रास होतोय. म्या हे नाही होऊ द्यायची. म्या म्हाळसाताईसनी भेटून समज सांगते बघा. म्हाळसा, तू माझ्यावर नियम आणि अटी लादत आहेस. तुम्हाला माझी अट मान्य आहे की नाही? पंधरवड्यातील केवळ 2च दिवस तुम्ही तिच्याकडे जा. एरवी नाही. होकार द्यायला एवढं जड जात आहे तुम्हाला? इतकी वर्ष मी तुमच्या शिवाय काढली, तेव्हा एवढा विचार नाही केला तुम्ही? म्हाळसा, मला तुझी अट मान्य आहे. पंधरवड्यातले केवळ 2च दिवस मी बानूकडे जाईन आणि उरलेले दिवस तुझ्या सोबत असेल. या मग तुम्ही आता. तुम्ही पुन्हा पुन्हा मला विचारलेलं नाही आवडत.